1972च्या अगोदरचा जो खंड होता त्याच्यामध्ये आपण अमेरिकेकडून काय PL 480 नावाचा गहू, लाल गहू आपण आयात करायचो, जे तिथल्या म्हणजे डुकर आहेत त्यांना खाद्यासाठी वापरायचो, तो गहू आपण खायचो. आणि वसंतराव नाईक साहेबांनी 1965 साली शिवाजी पार्कवरती शपथ घेतली की 2 वर्षांमध्ये जर माझं महाराष्ट्र स्वयंपूर्ण झालं अन्नधान्याच्या बाबतीत तर मी फाशी घेईन तिथे, अशी साहेबांनी शपथ घेतली. आणि साहेबांनी ते पूर्ण करून दाखवलं. ज्यामुळं आता आज जर विचार केला म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर फलोत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मूळ घेण्याचं जे कारण आहे आणि मी जे थांबलो त्या व्यक्तींमुळे मला इथं थांबण्याचा चान्स भेटला ते म्हणजे आमचे जे ज्या व्यक्तींची जयंती आहे म्हणजे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक साहेब. म्हणजे मी असं म्हटलं की मी यांच्यामुळे का थांबलो तर जे 4 विद्यापीठाची निर्मिती केली ते वसंतरावजी नाईकांचं योगदान आहे त्यामध्ये. त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये ज्या वेळेस आपण तरी स्वातंत्र्य झाला ती परिस्थिती होती शेती क्षेत्रामध्ये, त्यामध्ये जे बदल करायचे जे दूरदृष्टी जी होती ती वसंतराव नाईक साहेबांमध्ये होती. कारण ज्या वेळेस आपण म्हणजे दुष्काळामध्ये होता आपला देश, ज्या 1972 असेल किंवा त्या अगोदर आपलं उत्पादन एवढं नव्हतं त्या काळामध्ये, जवळपास आपल्या 38 कोटी लोकसंख्या होती आणि त्याचं उत्पादन जे आहे ते म्हणजे 38 कोटी लोकसंख्येला उत्पादन पुरेल इतकी सुद्धा आपल्यामध्ये कॅपॅसिटी नव्हती आपल्या कृषी क्षेत्राची. आणि ही जी दूर करण्याची जी हे आहे जी दूरदृष्टी होती ती वसंतरावजी नाईक साहेबांनी ती हेरली आणि ती हेरून त्या म्हणजे त्या शेती क्षेत्रामध्ये कुठले बदल करावे लागतील जेणेकरून माझ्या जनतेचं पोट भरेल, ही जी तरतूद आहे ती साहेबांनी केली. त्याचबरोबर जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जे स्टेट बोर्ड असतील, स्टेट बोर्ड म्हणजे जे आता सध्या जे आहेत महाराष्ट्रात जे स्टेट आपलं हे असेल शालेय शिक्षण मंडळ असेल याची जी स्थापना आहे, म्हणजे साहेबांचं जे योगदान आहे शेती क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये ते खूप मोठं योगदान आहे. म्हणजे थोडक्यात EGS असेल, आता EGS मधून इतका मोठा रोजगार निर्माण झालाय. आता म्हणजे इथं जर तुम्ही आतापर्यंत विचार केला त्याची मूळ जी होती 20 पायगुटी यांची संकल्पना होती, त्या संकल्पनेतून ती EGS योजना आली. त्याच्यामध्ये फळबाग लागवड असेल किंवा तुमचे कोटे असतील किंवा रोड वगैरे असतील त्या EGS मधून हे सगळं म्हणजे रोजगार हमी योजना. त्याचबरोबर शेती क्षेत्रामधलं जे योगदान आहे ते 4 विद्यापीठाची निर्मिती असेल, त्याचबरोबर जे सुधारित वाण आहेत ज्याच्यामुळे जे आपलं उत्पादन वाढलं, CH1 नावाचं एक संकरित वाण आहे त्याची जे पहिलं जे इंट्रोड्यूस केलं ते वसंतराव नाईक साहेबांनी केलं. त्याचबरोबर म्हणजे आणि 1972च्या अगोदरचा जो खंड होता त्याच्यामध्ये आपण अमेरिकेकडून काय PL 480 नावाचा गहू, लाल गहू आपण आयात करायचो, जे तिथल्या जे हे आहेत म्हणजे डुकर आहेत त्यांना खाद्यासाठी वापरायचे, तो गहू आपण खायचो. आणि वसंतराव नाईक साहेबांनी 1965 साली शिवाजी पार्कवरती शपथ घेतली की 2 वर्षांमध्ये जर माझं महाराष्ट्र स्वयंपूर्ण झालं अन्नधान्याच्या बाबतीत तर मी फाशी घेईन तिथं, अशी साहेबांनी शपथ घेतली. आणि साहेबांनी ते पूर्ण करून दाखवलं. त्या येणाऱ्या काळामध्ये सुधारित तंत्रज्ञान असेल शेतीमध्ये किंवा सुधारित जे हे असेल वाण असतील जे जास्त उत्पादन देऊ शकतात, ज्यामुळं आता आज जर विचार केला म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर फलोत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखादी म्हणजे एक वेळचं पोट भरायची आपली ही होती वाढणं होती, तिथं आपण स्वयंपूर्ण झालोय. म्हणजे स्वयंपूर्ण नाही तर परकीय चलन सुद्धा ह्याच्यामधून आपण मिळवतोय. सध्या फलोत्पादनाच्या बाबतीमध्ये जवळपास आपण परकीय साठा चांगल्या प्रकारे मिळवतोय. त्याचबरोबर जवळपास 9 ते 10 हजार कोटी वर्षाला आपल्याला एक्सपोर्ट मधून भेटतात. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी आहेत. फलोत्पादनाचा जर विचार केला त्याच्यामध्ये आंबा असेल, काजू असेल, जे कोकणाचा जर विचार केला, आंब्यामध्ये आता सध्या हवामान बदलामुळे थोडासा फटका बसलाय, पण ह्याच्यावरती जर मात करायचं असेल आपल्याला तर आपल्याला आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आपलं कसं झालंय तर रासायनिक शेती असेल किंवा रासायनिक जे खतं आहेत किंवा कीटकनाशक आहेत त्याचा आपण वापर वारेमाप करतोय. म्हणजे समजा कोणी कृषी केंद्रावर काही सांगितलं त्याचं लगेच आपण अवलंब करतो. मी असं कृषी केंद्रावरती नाव नाही ठेवत, पण मला काय म्हणायचंय जे त्याचा रिकमेंडेड डोस आहे किंवा कुठल्या स्टेजला ते द्यायचा आहे. कारण एखादी जर तुम्ही ओव्हर डोस जर केला तर त्याचा अभाव तुमच्या प्लांट वरती पण होणार आहे आणि जमिनीवरती होणार आहे आणि अल्टिमेटली ते तुमच्या ह्याच्यावरती होणार आहे म्हणजे बॉडीवरती होणार आहे, कारण ते आपण ते कंझ्युम करतोय. तर हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला रासायनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीचा सुद्धा जोड दिला पाहिजे. कारण आता काय होतंय सध्या टेम्परेचर वाढले म्हणजे हवामान बदलामुळे टेम्परेचर वाढल्यामुळे जवळपास 1 ते 2 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये फरक पडला टेम्परेचर मध्ये. त्याचा परिणाम असा होतोय
उत्पादन सुद्धा कमी येते. आता या वर्षी असं झालं जवळपास म्हणजे ड्यू जे धुकं म्हणतो आपण, जसं आता मी 3 वर्ष झालं इथं आहे, म्हणजे कोकणामध्ये आहे. मी स्वतः म्हणजे 2 वर्ष झालं लोक 3 ते 4 दिवस धुकं राहायचे. पण या वर्षी असं म्हणजे डायरेक्ट बदल झाला हवामानामध्ये, 7-7, 8-8 दिवस धुकं राहिले. त्याच्यामुळे पूर्ण मोठ करपून गेलं. आणि कुठली फवारणी करा, काही करा, काहीच फरक पडला. ते हवामान बदलामुळे झालं होतं. तर ज्याला जर आपल्याला चॅलेंज द्यायचं असेल तर त्या ज्या रेजिस्टंट व्हरायटी असतील, हवामान बदलासाठी रेजिस्टंट व्हरायटी असतील, किंवा आपलं खत व्यवस्थापन असेल, लागवड पद्धती असतील आपल्या, या आपल्याला सुधारावं लागेल. जेव्हा आपण कीटकनाशकाचा वापर करतोय, कारण निसर्गामध्ये काही मित्र कीटक असतात ज्या तुमच्या समजा आता हॉपर असेल, आता हे इंग्लिश नाव म्हणजे तुमचं जे काय म्हणजे तुडतुडे वगैरे असतील, ह्याच्यामध्ये जे वातावरणामध्ये काही मित्र घटक आहेत त्या कीटकावरती ते खातात आणि त्याचं ते नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या त्याचं नियंत्रण करतात ते. पण आपण काय करतो, थोडंसं दिसलं की लगेच फवारणी चालू करतो. मग त्या फवारणीमध्ये ते मित्र कीटक पण मरतात आणि ते पण कीटक मरतात. आणि कधी वेळी काय होतं, समजा आपला डोस माहित नसतो, रिकमेंडेड डोस किती आहे, एका पंपाला डोस किती पाहिजे, ह्याचा आपल्याला परिपूर्ण म्हणजे ज्ञान नसल्यामुळे आपण ओव्हर यूज तर करतो, ओव्हर डोस तरी करतो किंवा कमी तरी करतो. त्यामुळे काय होते, त्या कीटकामध्ये रेसिस्टन्स तयार होते, म्हणजे प्रतिकार क्षमता त्या तयार होते. तुम्ही किती जरी हाय डोस वापरला तरी ते तुमच्या कंट्रोलमध्ये येत नाही. तर तुम्हाला ह्याचा अगोदर तुम्हाला हे करायचं आहे की बाबा आपल्याला काय करायचं नेमकं. आमचे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील किंवा आमचे सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील किंवा मंडळ कृषी अधिकारी, आमची क्षेत्रीय यंत्रणा आहे तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर आहे. तुम्ही कधी पण मागे कधी पण तुमच्या फील्डवर येते आणि ते कायम तुम्हाला मदत करतील. मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला सध्या हवामान अनुकूल शेती पद्धती आपल्याला विकसित करावं लागेल. कारण आपण खूप मोठ्या निसर्गाचा फायदा केली आणि त्याला भरून जर काढायचं असेल तर आपल्याला अगोदर तयार व्हावं लागेल. आणि इतक्या लवकर मी माहिती होतो त्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर हे असेल, तुमचे जे प्रशिक्षण कार्यक्रम होतात त्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय सांगितलं जाते, किंवा तुम्हाला जर काही डाऊट असला शेती म्हणजे तुम्हाला समजा आता आंब्याची लागवड करायची आहे, तर आंब्याची लागवड करत असताना त्याच्यामध्ये काय काय कुठला खड्डा किती घ्यायचा, त्या खड्ड्यामध्ये काय टाकायचं, त्यानंतर त्याचे किती खत द्यायचे, हे जे स्टेजेस राहिले. आता एखादी समजा तुम्ही 1 वर्षाचं झाड आहे तर त्या झाडाला किती खत लागतो, ह्याचं पण एक सायन्स आहे. समजा मोठं झाड असतं त्याला जास्त लागते, कमी झाड म्हणजे छोटं झाड असतं त्याला कमी खत लागतं. तर हे तुम्हाला अगोदर डेव्हलप करावं लागेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये महत्वाचा अजून एक म्हणजे आता इकडे सेंद्रिय खताचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे जंगल वगैरे चांगलं आहे त्यामुळे सेंद्रिय खताचं प्रमाण चांगलं आहे, जवळपास 1% आहे. पण टेम्परेचर वाढल्यामुळे सेंद्रिय खताचं पडणं कमी होतं. तर त्याच्यासाठी मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सॉइलचा जो कव्हर आहे, आच्छादन जे म्हणतो आपण जैविक आच्छादन, आता ह्याचा आणखी हे आहे तर तुम्ही जैविक आच्छादन वाढवलं तर तुमचा वनवा वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये बागायला असतो. ते म्हणजे त्याचं एक दुसरं एक हे आहे. म्हणजे पावसाळ्याचा आणि हिवाळ्याचा जो पिरियड असेल त्याच्यामध्ये जैविक आच्छादन आपल्याला करावं लागेल, जेणेकरून आपल्या आता इथं कसं होतं 4 महिने पाऊस पडतो नंतर पाणी थांबत नाही शेतामध्ये, त्यामुळे जे पिका ह्याच्या वाढीसाठी जे पाणी लागतं फळ पिकाला किंवा फळझाडाला ते पाणी भेटत नाही. त्यासाठी आता सीआरई टेक्निक आम्ही तुम्हाला दाखवली आहे. सीआरई टेक्निकचा आता त्याच्यामध्ये एक हे होतं म्हणजे एक प्रात्यक्षिक तुम्हाला प्रात्यक्षिक रूपामध्ये दाखवलं. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही सीआरई टेक्निकचा जर अवलंब केला काही नाही, फक्त एक 500-600 रुपये सुरुवातीला खर्च येतो. 4 पाईप आहेत 3 फुटाचे, एक 2 ते 3 सेंटीमीटर व्यासाचे, सॉरी इंचाचे, त्या व्यासाचे जर तुम्ही पाईप घेतली आणि पाईप नुसार आता प्रात्यक्षिक दाखवलं, किंवा जर तुम्हाला समजा आणखी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत तुमच्या गावात त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. ह्याचा वापर असं मी पण म्हणजे बघितलं, त्याच्यामध्ये काही शेतकरी काय करतात एक पीव्हीसी पाईप घेतात आणि त्यामुळे झाडाच्या बुंद्यावरती ते रोवतात पाईप, त्याच्या वाटे काय करतात ते उन्हाळ्यामध्ये पाणी देतात. ह्याचा फायदा असा होतो ज्या वेळेस समजा तुम्ही आता जर समजा डायरेक्ट पाणी दिलं झाडाला, उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असते बाष्पीभवनामुळे ते पाणी करून होऊन जातं, खाली मुळापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला जे नवीन आधुनिक पद्धती त्यांचा अवलंब करावा लागेल. आणि त्यामध्ये आणखी दुसरा एक विषय आहे, त्याच्यावरती तुम्ही खत पण देऊ शकता त्या सीआरई टेक्निकचा वापर करून. आता याच्यामध्ये मी सांगता काय सांगितलं, खाली मुरुम टाकायचंय तर त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला गांडूळ टाकायचंय, गांडूळाच्या नंतर मग ते पूर्ण सचित्र खड जो असतो तो खड त्या पाईपमध्ये बनवायचा आणि पाईप काढून घ्यायचा. आता हा एक विषय झाला. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ज्या योजना आहेत आमच्याकडच्या त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकरण योजना आहे. कृषी यांत्रिकरण मध्ये जवळपास आमचे 250 अवजार आहेत.
आता इथं पीक पद्धती जी आहे, भात पीक पद्धती आहे, भात पीक पद्धतीसाठी जी अवजारे लागणार आहे, त्याच्यामध्ये पॉवर विडर असेल, पॉवर टिलर असेल. पॉवर विडर साठी जवळपास 1,00,000 रुपयेपर्यंत अनुदान आहे. पॉवर टिलर साठी जवळपास 1,21,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळत आहे. 50% जर समजा अल्पभूधारक आणि महिला शेतकरी आणि 40% मोठा शेतकरी, त्याप्रमाणे ते अनुदान मिळत आहे. ते भातासाठी लागतात. त्याच्यामध्ये रिपर आहे, परत मळणी यंत्र आहे. म्हणजे आता या आमच्या कृषी विभागाकडून 50% तुम्ही महाडीपी पोर्टल आहे आमचं, त्यावरती अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला कुठलं हे पाहिजे, म्हणजे यंत्र पाहिजे, त्या यंत्राची निवड करा. तुमची सॉरी फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वाद्वारे निवड होईल आणि त्यानंतर मॅसेज आल्यानंतर ती पुढची प्रक्रिया राबवली जाईल. त्याचबरोबर हे आपलं MIDS, आता ज्या मुख्य योजना आहे त्याच्यामध्ये आता VVC रामजी नवीन आले, त्याच्यामध्ये आता हे मला आजपासूनच ती योजना चालू होणार आहे. त्याच्यामध्ये युक्तधारा एक पोर्टल आहे, त्यावरती तुम्हाला अगोदर ग्रामपंचायत मध्ये बजेट मध्ये घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला लाभ दिला जाईल. त्याचबरोबर आमची दुसरी महत्वपूर्ण योजना आहे स्वर्गवासी भाऊसाहेब पोर्टल फळबाग लागवड योजना. यामध्ये 2 हेक्टरचे आता VVC रामजी मध्ये अल्पभूधारक शेतकरी ते कव्हर होतात, पण भाऊसाहेब पोर्टल मध्ये मोठे शेतकरी ते 10 हेक्टर किंवा 2 हेक्टरच्या जास्त जे समजा 7-8 हेक्टरचे जे लँड होल्डिंग अशी शेतकरी स्वर्गवासी भाऊसाहेब पोर्टल फळबाग लागवड योजनेमध्ये याच्यामध्ये जवळपास 15 प्रकारची फळपिके आहेत. त्या फळपिकांमधून तुम्ही तुमच्या शेतावरती लागवड करू शकता. 3 वर्षामध्ये याच्या अनुदान मर्यादा 50%, 30%, 20% असे अनुदान मर्यादा तोड केली जाते. त्याच्यामध्ये नर्सरीची मान्यता प्राप्त नर्सरी असतील किंवा शासकीय नर्सरी असेल याची पावती लागेल आणि महाडीपी पोर्टलवरती अर्ज करायचा. त्याचबरोबर दुसरं एक आहे MIDS, म्हणजे एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रम. याच्यामध्ये सुद्धा तुमच्या जुन्या ज्या फळबागा असतील त्याचं पुनरुज्जीवन करायचं. आता समजा एखादी तुम्ही हे लावली आपलं केशर किंवा हापूसची बाग फळबाग लागली, त्यामध्ये एक 50 ते 40 वर्षाचा कालावधी असतो त्या कलमाचा, वयोमान आहे त्याचं. तर 20 वर्षांनंतर त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये घट येते. त्याच्यासाठी पुनरुज्जीवन ही कन्सेप्ट आहे, त्याला रिज्युव्हनेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्यासाठी 60,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान आहे. आता कोणाच्या समजा जुन्या फळबागासाठी त्याचं उत्पादन येत नाही, अशा फळबागाचं जर पुनरुज्जीवन शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन केलं जाते. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही अर्ज करा आणि जे समजा टेक्निकली पर्सन आहे ते तुम्हाला मदत करतील आणि ते झाड कसं कट करायचं आणि त्याच्यापासून पुढे उत्पादन कसं घ्यायचं ह्याच्याबद्दल तुम्हाला ते पूर्णपणे मार्गदर्शन करतील. तर ह्याच्यात नंतर जे काही आता एक्झॉटिक जे काही हे आहे, आवाकाडो असेल, आता इथं ड्रॅगन फ्रूट तर येणार नाही कारण ते म्हणजे आर्टिफिशियल मधलं क्रॉप आहे ते. त्यात समजा आवाकाडो असेल किंवा स्ट्रॉबेरीचं पण सध्या आमचं म्हणजे चालू आहे. स्ट्रॉबेरीसाठी सुद्धा थोडंसं कोल्ड म्हणजे जसं महाबळेश्वरचं जे टेम्परेचर आहे त्या तसं टेम्परेचर लागतं. तर जे नवीन जे आहे एक्झॉटिक जे समजा जास्त डिमांड आहे अशा सुद्धा पिकांचे नुसता आंबा आणि काजू न करता किंवा आपलं हे नारळ सुपारी न करता थोडंसं एक्झॉटिक जे क्रॉप आहे ते सुद्धा इंट्रोड्यूस करण्याचा आमचं थोडंसं प्रयत्न चालू आहे. तर ती एक योजना आहे त्यामध्ये. त्याचबरोबर आता 3 योजना फलोत्पादनच्या कव्हर झाल्यानंतर परत एक स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना एक आहे. आता ही योजना ते सानुग्रह हे आहे, याच्यामध्ये समजा कोणा शेतकऱ्याचा जर दुर्दैवी मृत्यू झाला किंवा काम करताना याच्यामध्ये 14 प्रकारच्या बाबी कव्हर आहेत. त्याच्यामध्ये तुमचं वीज पडून असेल किंवा पाण्यामध्ये पडून असेल, झाड पडून असेल किंवा साप चावून असेल, अशा 14 प्रकारच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. त्याचबरोबर समजा तुमचं काम करताना एखादी आयुर्वेद गेला, पाय गेला, हात गेला, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विमा काढायचा नाही. फक्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तुम्हाला एक पत्र लिहायचं की असं झालेलं आहे. पण त्याच्यासाठी जी कंडिशन आहे, कंडिशन मध्ये सर्वप्रथम आहे तुम्हाला तुमच्या जे डिसीज जे आहे त्यांचे एक पंचनामा लागेल, म्हणजे स्पॉट पंचनामा लागेल. त्याचबरोबर ही आपलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट, या 2 बाबी महत्वाची त्याच्यामध्ये. आणि नंतर मग ते बाकीची कागदपत्र 6 वगैरे असेल त्याची पूर्तता केली पाहिजे. पण जे पहिलं जे आहे आणि तुमचं महत्वाचं आहे, तर समजा गाडी चालवताना ऍक्सिडेंट झाला तर ते लायसन लागेल त्या व्यक्तीचं आणि ती अल्कोहोल कंझ्युम न केलेली असेल म्हणजे दारू केलेली नसेल असे त्याच्यामध्ये म्हणजे निकष आहेत, पात्रता निकष. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विमा काढायचा 30 दिवसाच्या मध्ये अवरोध करायचं आहे. तुम्ही काय करा ती पूर्तता नंतर करा, पण आमच्याकडे अशी कुठली तुमच्या गावामध्ये झाली तर आमच्या कृपया करून आमच्या कार्यालयाचा अवगत करा, कारण कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याशिवाय म्हणजे माहिती नसल्याशिवाय. आम्ही तर आमच्यापर्यंत खूप प्रयत्न करतोय की प्रत्येक ग्रामपंचायत असेल, प्रत्येक कार्यक्रम असेल याच्यामध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण आणखी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो जर तशी घटना झाली तर आम्हाला अवगत करा. त्याचबरोबर
आता सुधारित लागवड तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये आता हे सारे टेक्निक आहे. तुम्हाला बाहेर एक प्रात्यक्षिक दाखवले, त्याच्यामध्ये SI टेक्निकनं तुम्ही भात लागवड केला. तुम्हाला आता सध्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही समजा 20 ते 30 किलो तुम्हाला बियाणं लागते. SI सिस्टीम जर तुम्ही रोपं तयार केली तर तुम्हाला फक्त 8 किलो मध्ये प्रत्येक पूर्ण म्हणजे जवळपास तुमचा 2 ते 3 हजार बियाण्यावर जो खर्च होणार आहे तो खर्च पूर्ण कमी होतो. त्याचबरोबर खताचा जो खर्च होणार आहे. आणि पारंपरिक पद्धतीने जर भाताची लागवड केली, भाताची जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने लागवड केली, त्याच्यामध्ये मिथेन एक वायू तयार होतो. म्हणजे सबमर्ज कंडिशन असल्यामुळे तो मिथेन वायू करतो ह्याच्यामध्ये जातो, हवामानामध्ये मिसळतो आणि त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग तयार होतो. म्हणजे आता जे मुख्य घटक आहे जो हवामान काय म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग साठी कारण तो मिथेन एक वायू आहे आणि तो आपल्या राईस फील्ड मधून निघतो. म्हणजे राईस फील्ड आहे जे समजा हे असेल, इतर पण त्याचे सोर्सेस आहेत. तर मला असं वाटतं की पारंपरिक पद्धतीची भात लागवड पद्धत आहे त्याला फाटा देऊन आपल्याला जर समजा उत्पादन खर्च कमी करायचं असेल तर SR एक चांगली टेक्निक आहे. आता सध्या तुम्ही आपल्यावर वेगवेगळे टाकून नवीन तुम्ही आता भात लागवडीला चालू करून 1-2-3 दिवसामध्ये ज्यावेळेस तुमचे रोप तयार होतील तर SR टेक्निकनं तुम्ही भात लागवड करा. तुमचे रोपांची संख्या तुम्ही पॉप्युलेशन प्लांट पॉप्युलेशन ते व्यवस्थित जर राखलं तुमचं उत्पादनामध्ये जवळपास 25 ते 30% उत्पादन वाढेल. खताची बचत होईल, तुमची बियाणाची बचत होईल आणि त्याचबरोबर तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही हवामान बदलासाठी सुद्धा थोडेसे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं मार्क करण्यासाठी मदत करता. ही एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर रासायनिक खताचा जो आपण बेसुमार वापर करतोय त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं जे पहिलं आपलं जे म्हणजे अस्त्र आहे माती परीक्षण. माती परीक्षण आपल्याला करायचंच आहे. कमीत कमी जर समजा तुमचे फळबाग असेल त्यासाठी वेगळी एक शास्त्र पद्धती आहे, म्हणजे तो माती नमुना कसा घ्यायचा. त्याचबरोबर समजा फील्ड क्रॉप असेल, भात असेल, लागले असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यासाठी माती नमुना काढण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या जमिनीमध्ये कुठल्या घटकाची कमतरता आहे, कुठले घटक जास्त आहेत हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला माती नमुना काढावा लागेल. आमच्या पण योजनेतून आम्ही माती नमुना काढतो, तुमचं टार्गेट कमी असतील. पण जर समजा तुम्ही शासकीय आमचे जे शासकीय लॅब आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही माती नमुना जर तपासून गेलो तर फार एक 35 ते 60-65 रुपये असं काहीतरी शुल्क आहे. तेवढ्या शुल्कामध्ये तुमचा माती नमुना तुम्हाला तपासून भेटतो आणि फार 1 वर्षासाठी तो व्हॅलिडिटी असते. 1 ते 3 वर्षापर्यंत तुम्ही तुम्हाला ते नमुना हे करू शकतो. तुम्हाला किंवा जर तुम्ही ठरवलं काही वर्षाला आपल्याला माती नमुना तपासायचं तरी तुम्हाला तपासा. आणि माती नमुना तपासल्यानंतर आपल्या ह्याची म्हणजे जे समजा तुम्ही आता भात घेतला, भाताला 150 असा किती डोस आहे बरोबर. आता हा डोस किती जणांना मला माहिती आहे मला माहित नाही, पण याच्यामध्ये 100 जे आहे ते नंतर आहे, 100 स्फूर्त आहे, 100 पालस आहे. जे मुख्य घटक असतात, प्रमुख जे अन्नद्रव्य असतात पिकाच्या वाढीसाठी जे गरजेचे असतात, याच्यामध्ये जवळपास 17 प्रकारची अन्नद्रव्य आहे. म्हणजे 3 मुख्य घटक लागतात पिकाच्या वाढीसाठी, ते नंतर स्फूर्त पालस. आणि हे जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला माती परीक्षण करावं लागेल आणि त्या माती परीक्षणाच्या द्वारे आपल्याला त्या पिकाचं खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याचे आपल्याला हे करतात तरतूद करतात. त्याचबरोबर कीटकनाशक असतील. कीटकनाशकाचा एक विषय आहे, तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं की कीटकनाशकाचा वापर करताना त्याच्यामध्ये लेबल क्लेम हा विषय असतो. तुम्हाला समजा कृषी केंद्राला सांगतोय की लॅमडा मार, टिंगेडा मार किंवा अन्य कुठले घटक मार तुम्ही ते उचलता आणि डायरेक्ट शेतामध्ये वापरता. तर ती कीड कुठली आली आहे, तो फवारायचं आहे काय आणि त्याचं हे किती आहे म्हणजे पॉप्युलेशन किती आहे. नॅचरली असे काही घटक असतात ते तुम्हाला मी आता सांगितलं ते आपण कीटकनाशकाचा वापर करून त्याचा आपण म्हणजे पूर्ण हे करतो. तर ते सुद्धा आपल्याला सांगायचं. समजा जर एक आर्थिक नुकसान पातळी असते, आर्थिक नुकसान पातळी जर समजा जर त्या किडीने ओरडली नाही तर तिथं फवारणीची काहीच गरज नाही. 5,000 नुकसान पासून तर होऊ द्या, काही हरकत नाही. पण ती तुमची नॅचरल इकोसिस्टम आहे ती 3 तुम्ही ब्रेक करू. त्याचबरोबर हे आपलं जे आता हे प्रक्रिया जे उद्योग आहेत, अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया एक योजना आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया अशा 2 प्रक्रिया ह्याच्यासाठी अन्न प्रक्रियेसाठी योजना आहे. त्याच्यामध्ये 35% आणि 10 लाख ह्याच्यामध्ये आहे PMFE मध्ये आणि मुख्यमंत्री जवळपास 35 लाख ते 40 लाखापर्यंत त्याच्यामध्ये अनुदान देत आहे. जर समजा कुणी महिला शेतकरी असतील किंवा महिला बचत गट असतील यांना जर समजा पापड असेल किंवा जे आणि तुम्हाला हे करायचे आंबा पोळी असेल किंवा कुठलीही तुम्हाला प्रक्रिया करून विक्री करायचं मार्केटमध्ये, तर त्यासाठी आमच्याकडे ह्या 2 योजना आहेत. तुम्ही जे स्थानिक तुमचे सहाय्यक कृषी अधिकारी यांना संपर्क करा आणि संपर्क करून तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि नंतर तुमचं जे काही असेल DPR वगैरे ते नंतर ते पुढचं तयार होईल.
ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही मला ऐकून घेतलं आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पळसणच्या सरपंचांचे खूप खूप आभार आणि आमचे पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी साहेबांचे खूप खूप आभार. खुश ठीक आहे, धन्यवाद.